संघाचं सुद्धा कौतुक असेल. अनिल सर आपण नाराज होऊ नका, क्रिकेट आहे, हारजीत नक्कीच असते. चांगला खेळ आपल्या माध्यमातून आला, मात्र आज नशिबाने नक्कीच साथ दिली नाही असं नक्कीच म्हणावं लागेल. चला विनंती असताना स्ट्राईक एंडला येते अर्थात सचिन आणि नॉन स्ट्राईकला येतात आनंद. आणि सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन आले ते अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. किशोर आमचे साथी समालोचक अर्थात विनोद पाटील सर या संघाचा एक भाग आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. अमोल यांचं ते हार्दिक स्वागत असेल, आपण आलात. पंचांचा इशारा आलाय. लेफ्ट प्ले, सामन्याला सुरुवात. आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला किशोर पाहायला मिळतात. स्ट्राईकला ते अर्थात सचिन पहिलाच बॉल फेस करणार ते गोलंदाज किशोर यांचा. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर फुलटॉप चेंडू होता, त्याला मात्र ऑनसाइड नक्कीच भिरकावला. मात्र तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच हुलकावण्यात येणारा चेंडू एक पिंबरचा इथे 9 पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय टू बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. डीजे नो चेंडू आहे. डीजे वाल्यांना विनंती असणार आपण जरा अलर्ट राहायचं आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहिलं तर नक्कीच त्या दिशेने पुन्हा ते खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक सुद्धा तोच निवडलाय. त्याच बाजूने आपण जर पाहिलं गेलं तर खेळून काढलं ते फलंदाज सचिनानं 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव मात्र येते, चोरटी धाव घेण्यात यश आलंय. कारण आपण जर पाहिलं तर नक्की ते 1 धाव होती, मात्र कलेक्शन थोडंसं बिघडलंय आणि तिथे 1 धाव तिथे मात्र दुहेरी धाव प्राप्त करण्यात दोन्ही फलंदाजांना यश आलंय. तसं पुन्हा एकदा 2 निभळ होताना आपल्याला पाहायला मिळते. चला बुरमाळे संघाला एक विनंती असणार, आपण थोडं सीमारेषेच्या लगत उभं राहायचं आहे. कारण सामने आपली जर स्पर्धा आपली आहे, आपण सुद्धा सहकार्य करायचं. कारण चेंडू गेल्यानंतर आपण त्वरित द्या, बुरमाळे संघाला विनंती असणार आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर एक चेंडू हाताळला गेला. पंचांचा इशारा सोयर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक अवांतर धाव, एक सोयर चेंडू. वारंवार गोलंदाज किशोर यांना मात्र दंडित केलं जात आहे. कारण आपण जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेट म्हटलं की सिमेंटचं क्रीज येते, त्याच्यावरती चेंडू स्किट होतात, तर काही वेळा चेंडू होत नाहीत, पण तो प्रयत्न असतो. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांकडे पाहिलं गेलं, अपील केली गेली, मात्र पंचांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळालं नाही. एक विशिष्ट कालावधीनंतर मात्र इथे एक डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं चेंडू आला नंतर थोडंसं गती कमी झाली आणि शरीरामध्ये चेंडू नक्कीच आदळला. आणि इथे मात्र कोणत्या प्रकारची रिक्स दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून घेतली जात नाही. एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येला ते अर्थात 9 धावा, बिनबाद 9 अशी सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. एक सेन्सिटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करंगळे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आपण जर पाहिलं तर ते मात्र दर्शक म्हणून राहतील. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार.
एंड ऑफ द ओव्हर जर आपण पाहिल्यात तर अर्थात पहिली षटक नक्कीच समाप्त झाले. धावसंख्येला ती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. चला थोडं स्पीडअप करायचं विनंती असणार आहे. नेक्स्ट मॅच भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे वर्सेस बुरमाळ स्पोर्ट्स बुरमाळ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे. इनिंग ब्रेथ मध्ये आपण टॉस साठी यायचंय. तसेच हा सामना 3 षटकाचा असणार आहे. धावसंख्येला अर्थ 17 17 ऑन बोर्ड. क्षमस्व असेल 18 धावा झालेल्या आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अतिच साहित्य मात्र पंचांनी च्या माध्यमातून आपल्याला नक्कीच हालचाल पाहायला मिळाली. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्यात. नो चेंडू आहे तर पंचांचा इशारा आलाय. फ्रीड असणार आहे. टोटल 3 धावा इथे अर्जित केल्या गेल्यात. या 3 धावेने धावफलक वधारलंय. सरसावलं धावसंख्येला अर्थात 21 धावा बिनबाद 21 अशी सुंदर सुरुवात म्हणायला लागेल. त्या अर्थात प्रथम बॅटिंग करत असताना करवली संघाची पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण दुसरा प्रयत्न आणि ते हा प्रयत्न मात्र सक्सेस होताना पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे होत असताना दोन्ही बॅटर अर्थात सचिन आणि आनंद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे आणि पुरंबाळ स्पोर्ट्स फुटबॉल दोघा सरांच्या दोन्ही कर्णधाराला विनंती असणार आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. विनंती असणार आहे आपल्याला. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू आणि इथे मात्र चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. फ्रेट अजूनही कंटिन्यू असणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर पंचांनी नक्कीच नो चेंडू इथे घोषित केलाय आणि त्याचाच मोबदला आणि त्याचा फायदा इथे मात्र सचिन कशा प्रकारे करणार हे पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले ते गोलंदाज आशुतोष माफ करा आशुतोष. आता मात्र अचूक लाईन अँड लेंथ वरती चेंडू हाताळला गेलाय. एक डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण आज अनुभवतोय. नक्कीच मान संघाचा विचार केला तर तिकडे सुद्धा अनुभवी आणि उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आता कुठेतरी दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांना मात्र हा समान तयार करायला लावतायत आणि गोलंदाजाला मात्र इथं दंडित केलं जात आहे. काल आपण रात्रीपासून पाहिलं तर वरुणराजाची मात्र माया आपल्यावरती खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाली होती. मात्र आज सकाळच्या रात्रामध्ये आपण जर पाहिलं तर 10 वाजल्यापासून पावसाने विश्रांती नक्कीच घेतली आहे. कारण आज त्याला माहिती आहे आज आपल्या इथे स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. थोडं अधूनमधून नक्कीच बरसणार आपल्याला नक्की शांत करणार आहे. मात्र आज बरसावं लागणार आहे ते करंगळे संघाला आणि मांड संघाला. दोन्ही मातब्बर संघ आहेत. या स्पर्धेत जीवित राहायचं असेल तर मात्र बरसावं लागणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर मध्ये त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूचा वेग आणि त्या वेगावरती आपल्याला स्वार होता आला नाही आणि चेंडू शरीरावरती मात्र आदळला. कोणत्या प्रकारची धाव इथे प्राप्त करता आली नाहीये. आणि आता मात्र भिरकावला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. धन्यवाद डीजे. इथे मात्र सचिन आपल्या नैसर्गिक खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा पाहिलं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. मात्र
इकडे पंचांचा इशारा आलाय, कारण आपण जर पाहिलं तर आशुतोष यांनी नक्कीच पाहिलं होतं की सचिन स्टेप आउट करत आहेत. त्यांनी त्यांचा स्टान्स नक्कीच ओळखला होता, म्हणून शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न थोडासा असफल नक्कीच झालाय. धावसंख्या आली ती धावसंख्या ते अर्थात 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येला ते अर्थात 36. पुन्हा एकदा क्षमस्व असेल. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक गमावले ते आता गोलंदाज संपत. इथे मात्र कर्णधाराने दिली जबाबदारी मात्र आता कशा रीतीने पार पडणार, कारण आपण तर पाहिलं तर खूप साऱ्या धावा आल्यात. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि इथे मात्र झेल निसटलाय. नक्कीच ते गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर संधी निर्माण केली होती, जाळं विणलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाने इथे साथ दिली नाहीये. मित्रांनो, मी मागाशी सुद्धा म्हणालो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथे मात्र पूर्ण संघाने आपला खेळ करायचा असतो. ज्या प्रकारे आपण एखादा खेळ कुठलाही म्हणालात की तिथे मात्र जोपर्यंत एकजूट होत नाही ना तोपर्यंत विजय आपल्यापर्यंत येत नाही. ती एकजूट कुठेतरी या मानसंघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर मात्र ती आलबेल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल त्याला मात्र उडवला स्क्वेअर लेग. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत स्वतः किशोर, मात्र त्यांना बीट करत चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या सचिनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, किशोर तिकडे आहेत मात्र त्यांना बीट करत चेंडू जातोय पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकारांचा पडतोय पाऊस. 4 धावा. चला व्हॉलेंटियर्सना विनंती असणार आहे जरा चेंडू ताबा घ्यायचा. बोरमाळे संघ आपण जरा स्वयंसेवकाची भूमिका पार पाडायची आहे. स्पर्धा आपली आहे, सामने आपले आहेत, जरा विनंती असणार आहे, कारण आपण जेवढा लवकर चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवाल. आता मात्र आपण पाहिलं बॅटची नक्कीच लिडिंग एज घेतली आहे. फायनलला चेंडू नक्की ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा किशोर तिकडे आहेत. आता मात्र एक हाताने चेंडू नक्कीच अडवलाय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या 2 धाव्याने आपण जर धावसंख्येचा विचार केला प्रथम बॅटिंग करताना करोले संघाचं तर बिनबाद 47 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आता मात्र किशोर आणि चेंडू यांचं मात्र एक विशिष्ट नातं निर्माण झालंय, कारण आपण जर पाहिलं तर जिथे जिथे चेंडू जातोय ना तिथे तिथे किशोर येते, जिथे ते किशोर आहे तिथे मात्र चेंडू जातोय. पुन्हा एकदा ते येतोय सचिनच्या बॅट मधून या 4 धावा. चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र समोरच्या दिशेने खेळून काढले. आपण पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. तेवढी चांगली फेकी येते, मात्र 2 धावा काय वाचू शकणार नाही. धावसंख्येत 2 ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येला ते अर्थात 53 धावा आपल्याला धावकर ते पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं सत्र आपण अनुभवतोय, पहिलं सत्र आपण पाहताय ही आत्ताच आलेल्या युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून
जी युट्यूब वाहिनी आहे त्या माध्यमातून जो प्रेक्षक जोडला त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. चालू असलेली मॅच अर्थात करुंगले विपक्ष मान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक नक्की जिंकली करुंगले संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं ते मान संघाला. चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असणार आहे. आता मात्र समोरच्या दिशेने कावकरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र सुईतून दाया काढावा त्याच प्रकारे चेंडू ट्राय होतो. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षक भेटून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
66 धावांचं आव्हान ठेवलंय ते अर्थात मान संघासमोर. चला विनंती असणाऱ्या मान संघाला आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तसेच करंगुळे संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि आपली सलामी उडी करतो. तर इथे आपण पाहताय बुरमाळी संघ आणि पुसाळी संघ या दोन संघांच्या दरम्यान एक आता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या मॅचची तर नाणेफेक शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप यांच्या शुभाचे इथे करत आहेत. टॉस केला जातोय. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे आणि नाणेफेक केली जाते. नशिबाचा कौल नक्की जिंकलाय तो अर्थात बुरमाळी संघ. आज मात्र बुरमाळी संघाचं नशीब नक्कीच चांगलं असं म्हणावं लागेल. धन्यवाद डीजे. सन्माननीय अनिल पाटील सरांना विनंती असेल आपण यायचं. आपण असोसिएशनच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय अनिल पाटील सर आपण यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे सर आपण यायचं. आपण आसनस्थ व्हा. चला विनंती असणार आहे त्वरित करंगुळे संघाला थोडं स्पीडअप करायचं आहे. तसेच मान संघाला विनंती असणार आहे आपण आपली सलामीची आघाडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण पाठवायच्या. अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाही आहे. सासष्ट धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग कसं केला जाईल हे आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तुर्तास आपण ऐकूया एका सुमधुर संगीत. डीजेला देऊया एक संधी आणि एक सुमधुर संगीत आपण नक्कीच ऐकूया. डीजे एक सुमधुर संगीत आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं. चला विनंती असणार आहे करंगुळे संघ जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्र लावून घ्यायचं आहे. सचिनजी आनंदजी जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरित आपलं क्षेत्र लावून घ्या. कारण आपण पाहताय 66 धावांचं आपण जर लक्ष ठेवलं त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी उडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सलामी उडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला येते अर्थात राकेश आणि 9 सेकंड येते अर्थात करण. राकेश आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला ऑनफिल्ड पंचांचा विनंती असणाऱ्या आपण सुद्धा स्पीडअप करायचा आहे. तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंगुळे संघाचं 12th मॅन कोण आहे तो? बॉलिंग ना? नाही बॉलिंग घेतली. करंगुळे संघ आपल्याला 12th मॅन पाठवायचा प्लीज विनंती असणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतं ते आता ज्ञानदेव पहिले नक्कीच हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक एंडला ते अर्थात राकेश आणि 9 सेकंडला ते अर्थात किरण 66 धावांचा पाठलाग करणार आहे. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कसा पाठलाग होईल का त्यावरती अडथळा होईल ते आपल्याला पाहायचं आहे. चला पंचांचा इशारा आला. लेफ्ट प्ले सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अर्थात ज्ञानदेव यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मारा करतील ते अर्थात ज्ञानदेव आणि सामना करणार आहेत ते राकेश. सुंदर क्षेत्रश नक्कीच सजवलंय कर्णधारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
चला प्लीज अधिकचा वेळ आपण घेऊ नका, एक विनंती असणार आहे आपल्याला. पहिलाच बॉल एका भन्नाट वेगामध्ये, मात्र आपण जर पाहिलं तर एक दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळाला. दिशा भरकटताना पाहायला मिळाले. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलाय. एक 1+1 टोटल 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धावांनी नक्कीच श्री गणेश हा केलाय तो मान संघाच्या ही सलामी मैदानाच्या आत म्हणजे आली आहे ते अर्थात राकेश आणि करण या जोडीने आपल्याला पाहायला मिळतात. 66 धावांचं टार्गेट आहे ते कसं अचीव केलं जाणार आहे हे पाहावं लागणार आहे. कारण एका बाजूला आपण जर पाहिलं तर करंगळे संघ ही तेवढाच मातब्बार संघ आहे. पहिलाच बॉल फेस करणं ते अर्थात करणने आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढला. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न ते केला जाईल का आणि ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण. इथे मात्र पंचांना मात्र कवायत करायला लावतायत का, म्हणजे पंचांचा इशारा आलाय नो चेंडू आणि फेकीवरती इथे स्क्वेअर लेग पंचांनी मात्र आक्षेप घेतलाय आणि इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाते. टोटल आपण जर पाहिलं तर पॅनल्टीच्या 2 धावा आणि या 2 धावा टोटल 4 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात आणि एक नोची धाव अशा टोटल 5 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. इथे मात्र पंजा नक्कीच खोललाय तो मात्र गोलंदाज आहे ना आणि त्याचाच फायदा मात्र इथे झालाय. तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मान संघाला आपल्याला पाहायला मिळतात. एक कोणत्याही प्रकारचा चेंडू इथे अद्याप हाताळला गेला नाही, मात्र 7 धावा नक्कीच खर्च केल्यात ते गोलंदाज ज्ञानदेव यांच्या माध्यमातून. चला विनंती असं करून संघाला आपण प्लीज ग्रुप मीटिंग करू नका. नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्क पाहायला मिळत आहेत. प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण जर पाहिलं तर ज्ञानदेव यांच्यावरती नक्कीच आक्षेप आता मात्र इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला प्रदीप यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आता मात्र दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव, एक अवांतर धाव इथे प्राप्त केली जात आहे. मान संघाच्या खात्यामध्ये मात्र अतिरिक्त धावांचा भरणा नक्कीच पाहायला मिळतो. आता मात्र सुरेख चेंडू होता, मात्र इथे कोणत्या प्रकारची धाव घेतली जात नाही. करण आणि राकेश या जोडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी ही आहे अर्थात मान संघाला बिलॉंग करणारी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक झंझावती वादळ अर्थात करण आणि राकेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळतात. पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. शानदार, रुबाबदार, दर्जेदार, दिमागदार षटकार. मित्रांनो, सर्व संघांना विनंती असते, सर्व संघातील खेळाडूंना सुद्धा एक खेळाडूंना एक मित्रत्वाची आणि बंधुत्वाची विनंती आहे की या असोसिएशनची स्पर्धा आहे, आपलं असोसिएशन आहे, आपण त्या असोसिएशन मध्ये खेळता, आपण त्याचं एक देणं लागतो आणि तीच भावना आणि तीच जबाबदारी आणि तेच कर्तव्य मनामध्ये ठेवून आपण थोडंसं एक स्वयंसेवकाची भूमिका इथे पार पाडायची. चेंडू आल्यानंतर आपण त्वरित मैदानामध्ये द्यायचं आहे. आता मात्र चांगला कमबॅक करताना आखूड टप्प्याचा चेंडू होता, अधिक वेगानं नक्कीच हाताळला होता. डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ती मागाशी म्हणावलं की झंझावती वादळ करण मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र इकडे आपण जर बॉलिंगच्या बाजूने विचार केला तर प्रदीप सुद्धा एक ब्रह्मास्त्र आहेत. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच करण पंचांकडे पाहतोय, कोणता इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय का, मात्र कोणती हालचाल इथे पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक डॉट बॉल सांगता षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येला ते अर्थात 14 बिनबाद 14. 66चा पाठलाग करताना 14 तर नक्कीच झाल्यात
अजून अधिक धावांची गरज आहे, मात्र ती गरज कशी भासवली पूर्ण केली जाईल हे पाहावं लागणार आहे. कारण येणारे आता आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता आहे. संदीप यांचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, नक्कीच यष्ट्याने सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव नक्कीच देऊन जाईल. पंचांनी मात्र दंडित केले ते गोलंदाज संदीप याला. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 निभर. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्येले ते अर्थात 15 धावा. सुरेख चेंडू, सुरेख हाताळा तो. आपण जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन जर आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स नक्कीच केला जातो तो अर्थात राकेश यांच्याकडून. मात्र आपण ज्या प्रकारे बॉडी बॅलन्स केल्यानंतर जो लेटकट करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जातो तो मात्र कुठेतरी असफल होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल संदीप यांचा. आता मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, आणि अशा प्रकारे 2 धावा येते नक्कीच प्राप्त करण्यात यश आले ते दोन्ही बॅटर अर्थात राकेश यांना आणि करण यांना. मित्रांनो आपण जर पाहिलं तर करण यांच्याकडून मात्र हवाई हल्ले नक्कीच केले जातात. तर एका बाजूने आपण विचार केला तर राकेश यांच्याकडून ऑलॉंग द कार्पेट खेळण्याचा त्याच्यावरती अधिकचा भर त्यांच्या माध्यमातून दिला जात आहे. पुढचा बॉल आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र आपण पाहिलं तर फायनल खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र पंचांचा इशारा आलाय. एक अवांतर धाव, एक स्क्वेअर चेंडू, एक अतिरिक्त धाव. नक्कीच गोलंदाजाला दंडित केला ते अर्थात गोलंदाज संदीप यांना. वारंवार आपण जर पाहिलं सकाळपासून जर पाहिलं तर अतिरिक्त धावांचा भरणा आज खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय. इथे मात्र अप्रतिम चेंडू होता. नक्कीच पंचांकडे अपील केली जाते, मात्र कोणत्या प्रकारच्या दडपण, कोणत्या प्रकारचा दबाव पंचांवरती इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू अर्थात डॉट बॉल जे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना सर्व खेळाडूंना विनंती असेल पुन्हा एकदा आपण स्वयंसेवकाची भूमिका पार पाडायची आहे. 66 धावांचं लक्ष आहे. ते लक्षाचा पाठला करताना कुठेतरी मांड संघ मात्र स्ट्रगल करताना नक्कीच पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिलं तर मांड संघाच्या ताफ्यामध्ये मात्र अजून भयान शांतता पाहायला मिळते, आणि ती शांतता दूर करायची असेल तर मात्र करण आणि राकेश यांना मात्र आपला खेळ करावा लागेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय ते गोलंदाज संदीप यांना. कारण आपण पाहिलं गेलं तर राकेश यांना मात्र उभं ठेवलंय, कारण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा फटका तुर्तास तरी पाहायला मिळत नाहीये. एक दुहेरी धाव सोडली तर त्यांच्याकडून अजूनही मोठा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. 66चा धाव पाठलाग करायचा असेल तर मात्र मोठे फटके नक्कीच आपल्याला खेळावे लागणार आहेत. अकुटप्याचा चेंडू होता, पंचांकडे पाहायला गेले. पंचांकडून कोणत्या प्रकारची हालचाल आम्हाला सुद्धा पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे बॅक टू बॅक चेंडू नक्कीच निर्धावपणे हाताळले गेलेत, आणि या शेवटच्या निर्धाव चेंडू नक्की षटक क्रमांक 2 अर्थात ओव्हर नंबर 2चा खेळ इथे समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला 18 धावा. धावांवरती मात्र नक्कीच अंकुश लावलंय. धावसंख्या मात्र स्थगित आहे. कोणत्या प्रकारची हालचाल किंवा मुवमेंट आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत नाही. धावांची मात्र येत्या एफडी नक्कीच केली, आणि ती एफडी करण्याचं मुख्य कारण आहे ते अर्थात गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला विनंती असणाऱ्या करुणले संघाला आपण ग्रुप मिटिंग करू नका. आपल्याकडे गोलंदाजांची कमतरता नक्कीच नाहीये. सो विनंती असणार आहे आपण आपला नवीन गोलंदाज त्वरित आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पाठवायचा आहे. सांघिक 3 एक संदीप आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी धावांवरती अंकुश लावलेत. तर आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संदीप वीर आपल्याला पाहायला मिळतात. एका संदीपने तर नक्कीच आपली कामगिरी, आपली भूमिका, आपली जबाबदारी नक्कीच पार पाडली. मात्र हे संदीप कशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडणार आहेत हे पाहावं लागेल. कारण आता स्ट्राईकला येतो अर्थात एक झंझावती वादळ अर्थात करणने येथे मात्र आपलं वादळ दाखवलंय. चेंडूला पाठव सीमारेषेच्या बाहेर. साधावा षटकार. फिल्डरने आपण सीमारेषेच्या बाहेर जायचं नाहीये. तिथे आपल्या खेळाडू आहेत, आपले सहकारी आहेत, ते नक्की चेंडू आणून देतील. विनंती असणार आहे
मित्रांनो अशाच प्रकारचा खेळ अपेक्षित आहे. जर मान संघाला या स्पर्धेत जीवित राहायचं असेल ना तर मात्र करणला आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. आणि अशाच प्रकारचा खेळ खेळलात तर मात्र आपण 66 धावांचं ते डोंगर आहे ते मात्र सर करू शकतो. पुढचा बॉल आता मात्र चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन. मित्रांनो आयुष्यासोबत खेळ परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि तेच परिवर्तन इथे मात्र संदीपने केलंय. एक डॉट बॉलची सांगता इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा संदीप यांचा. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. यासाठीच वाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच यष्टीने सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून नक्की दूर टाकण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र असफल होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण जर पाहिलात तर पंचांचा इशारा आला, नो चेंडू असणार आहे. आणि इथे मात्र फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. आणि या फ्री हिटचा माझ्या मते तर आपण फायदा घेतला पाहिजे. जर मान संघाला जिंकायचा असेल तर इथे फायदा घ्यायचा आहे, घेतला आहे. चेंडू पाठवला सीमा रेषा पार, षटकार. मित्रांनो ज्या प्रकारे मी या असोसिएशन मध्ये आतापर्यंत आलो तसे आपल्याला आता मात्र ते रिप्ले पाहायला मिळतोय. कारण आपण स्ट्राईक वरती नक्कीच आहात आणि आपण राहावं ही नक्कीच आपल्या ताफ्यामध्ये आणि आपल्या पाठी राख्यांची मात्र इच्छा असणार आहे. कारण आपण त्यांची इच्छा पूर्ण करताय. ज्या प्रकारे आपला खेळ चालू आहे ना असाच खेळ इथे अपेक्षित आहे. या 6 धावांनी धावसंख्या इथे अर्थात 38. येणारे 8 चेंडू आणि तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. आणि जर का करण मैदानामध्ये असतील तर मात्र हे आव्हान नक्कीच पूर्ण केलं जाईल. काय वाटतं जर मान संघ आणि इथे मात्र थोडस आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज ट्रान्स नक्कीच ओळखला होता कशा प्रकारे खेळणार, कोणत्या दिशेला खेळणार. आणि त्याच प्रकारे संदीप यांनी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र इथे सक्सेस होताना पाहायला मिळते. एक विशिष्ट कालावधीनंतर डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना सुरेख गोलंदाजी, अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. चेंडू मात्र उडला, आपण पाहिलं समोर नक्की खेळून काढलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉट मिळवला. इथे मात्र एक धाव इथे प्राप्त केली गेली. एका धावेने मात्र धावफलक पुढे वधारले, सरसावलं धावसंख्येला ते अर्थात 39. 39 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती अर्थात मान संघाची. सन्माननीय किरणजी शिंदे सरांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. शाहूवाडा तालुका ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संदीप शेळके आपल्या चालके आपली वाट बघतात, आपण यायचं प्लीज. धावसंख्येला ते अर्थात 39. अजूनही येणारे 6 चेंडू आणि तब्बल 27 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. चला करुंगले संघ विनंती असणार आहे आपण ग्रुप मीटिंग करायची नाही आहे. करुंगले संघ प्लीज एक आपल्याला विनंती असणार आहे. चला यानंतर होणारा सामना अर्थात बुरमळ आणि पुसळ या दोन संघादरम्यान ही लढत होणार आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. बुरमळ संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण शेवट चेंडू नक्कीच पडल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. तसेच पुसळे संघाला विनंती असणार आहे आपले सलामी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवायचे. सांघिक 4 आणि वैयक्तिक पहिले षटक घुमावले ते अर्थात गोलंदाज सचिन लोहार. एका बाजूला सचिन तर एका बाजूला करण. येणारे 6 चेंडू 27 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने आपल्याला पाहायला मिळतायत हा धमाकेदार षटकार.
एक चेंडू इथे पाहायला मिळाला. एका यॉर्कर पद्धत चेंडू इथे हाताळला गेला. डॉट बॉलचे सांगता प्रत्येक डॉट बॉल मात्र इथे मान संघाचं टेन्शन वाढवणार आहे. कारण आता आपण पाहिलं समीकरण थोडं चेंज झालंय, इक्वेशन थोडं चेंज आहे. कारण आता येणारे 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू 21 धावा, 21 धावा 4 चेंडू. इथे मात्र स्टेप आउट केला चेंडू हवेमध्ये, अंतर कापलं जाईल का? आणि इथे मात्र अंतर कापलं गेलंय. 6 धावा, षटकार. चला व्हॉलेंटियर्सला विनंती असेल आपण चेंडू घ्यायचा आहे. 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण आपण मात्र आज हवे ठरलात. मात्र सचिन लोहारी तेवढेच अनुभवी गोलंदाज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं समोरच्या नक्कीच खेळून काढल्यात. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक चेंडू होते दूर. मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा इथे नक्कीच पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने भर. या 2 धाव्यांशी आपण जर पाहिलं तर धावसंख्या अर्थात 53. किती दोन बॉल येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 13 धावा, 13 धावा 2 चेंडू. आपल्या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, कंपल्सरी चेसिंग. सो आपल्याला 13 धावा कराव्याच लागणार आहेत. आणि त्या करायच्या असेल तर आज कुठेतरी जसं आपण म्हणतो 99% आपले कष्ट आणि 1% नशीब, तो 1% नशीब आज आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि तो असावा लागणारच आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने उडवलाय एक हवाई हल्ला. 6 धाव्यांसाठी षटकार. इथे मात्र आपण पाहताय करणचे प्रयत्न मात्र पूर्णपणे आहेत. मात्र ते प्रयत्न जेव्हाच सफल होतील जेव्हा कुठे नशिबानं साथ दिली तर. आणि इथे मात्र आज नशीब हवंय आणि ते नशीब मान संघाच्या बाजूने येईल का हे पाहावं लागणार आहे. कुठेतरी आपण जर पाहिलं तर जे षटक हाताळलं गेलं ते अर्थात संदीप यांच्या माध्यमातून त्यावेळी आणि इथे मात्र उडवलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा जिंकल्या संघाच्या अभिनंदन, तसे हरल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मान संघ नाराज होऊ नका, कारण आपण कष्ट घेतलेत, आपण मेहनत घेतलीत, आपले कष्ट प्रामाणिक होते. मात्र आज कुठेतरी आपण पाहिलं तर आज थोडीशी अडचण नक्कीच निर्माण झाली. माझा चांगला खेळ आपल्या बाजूने आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. दोन्ही संघाचं कौतुक आणि दोन्ही संघात सुद्धा अभिनंदन असेल. तसेच करुणे संघाला विनंती असेल